आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। कोकणात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असताना महाड शहर मात्र सुरक्षित राहिले। गेल्या 2 वर्षापासून कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पुढाकाराने नदीतील गाळ काढण्याचे काम झाले। यामुळे यावर्षी महाडच्या मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले नाही। काही ठिकाणी विशेषतः सुकट गल्ली आणि दस्तुरी नाका परिसरात पाणी साचले असले तरी व्यापाऱ्यांचे नुकसान टळले। त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम व्यापारी वर्गाने आनंद व्यक्त करत कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचे मनपूर्वक कौतुक करून आभार मानले। माझं नाव फरहान देशमुख आहे। मी तालीवाडा नाक्यावर आहे। माझं दुकान किराणा मालचं दुकान आहे। प्रत्येक वर्षाला आम्ही बघतो आमच्या जवळ दुकानामध्ये पाणी येतो आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी सुद्धा पाणी एवढा नाही आला आणि ह्या वर्षी तर अजिबात नाही पाणी आलेलं आणि एवढा जवळजवळ कंटिन्यू आठवड्याभर पाऊस लागत होता पण पाणी काही इकडे आलेलं नाही। म्हणजे त्यामुळे ह्याचं कारण हेच आहे की जो नदीचा गाळ काढला त्याचा फायदा झालेला आहे। निश्चित नामदार भरतशेठ गोगावले साहेबांना काय सांगाल? भरतशेठ गोगावलेने जो हा काम केला चांगलंच काम केलेलं आहे कारण त्यामुळे लोकांचं जे नुकसान व्हायचे प्रत्येक वर्षाला दुकानाचे पाणी जायचं आणि हजारो लाखो रुपयाचे नुकसान व्हायचे ते आता पाणी येत नाही। म्हणजे अजिबात पुढं काही दूर बोला ना चांगलं होतं म्हणजे त्या पुढचा प्रश्न काय नाही पुढचं काही नुकसान नाही चांगलं। तुम्ही मोडल्यामध्ये तुमचं काय व्यवसाय काय? दूध डेअरी। आपलं नाव काय? खलील पानसरे। जरा जोर बोला ना। खलील पानसरे। ओके। नामदार भरतशेठ गोगावले साहेबांबद्दल काय सांगा? सांगितलं नमस्कार। कसं कार्य केलं ते? मस्त पुरापासून आपल्याला काय त्रास झाला? काय नाही। ओके। आपलं काय नुकसान झालं? नाही काय नुकसान नाही त्याचा आभार आहे। जो गेले 2 वर्ष सातत्याने जो गाळ काढला जातोय सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून जे सरकार दरबारी जे महाडच्या जो पुराचा प्रश्न होता त्यासाठी जो गाळ काढला आहे त्याचा आम्हाला व्यापारी वर्गाला निश्चितच त्याचा फायदा होतो। कारण तुम्ही यापूर्वी बघितलं असेल जरी महाड शहरात किंवा आजूबाजूच्या परिसरात रायगड विभाग असू द्या किंवा विनेरा असू द्या किंवा वाळंद विभाग असू द्या इथे जरी पावसाचं प्रमाण वाढलं तरी महाड शहराला पुराचा मोठ्या प्रमाणात धक्का बसत होता। आपण बघितलं असेल 2021 साली केवढा मोठा हाहाकार माजलेला। आज तुम्ही जर रायगड जिल्ह्यात अभ्यास केलात तर संपूर्ण रायगड जिल्हा हा पुराच्या पाण्याने व्यापला होता। परंतु महाड हे असे एकच शहर राहिलेलं आहे की जेथे महाड बाजारपेठेत पुराचे पाणी अद्याप आलेले नाही आहे। ते फक्त जे सखल भाग आहे त्या सखल भागातून येऊन परत पुन्हा रिटर्न माघारी गेलेले आहे। नक्कीच आम्ही व्यापारी वर्गातर्फे सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांचे जाहीर आभार व्यक्त करतो। आपले कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी हा पुराची परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून महाडमधील नदीतील गाळ काढण्याचा निर्णय घेतला आणि तो गाळ काढण्याचा निर्णय अतिशय योग्य ठरलेला आहे। आज 2 वर्ष झाली महाडमध्ये पुराचं पाणी बाजारपेठेत अजून आलेलं नाही। जरी 3-4 दिवस सतत पाऊस पडला तरी फक्त सुकर गल्लीमध्ये पाणी येते पण महाडच्या मुख्य बाजारपेठेत पाणी अजून आलेलं नाही। त्यामुळे भरतशेठ गोगावले यांचं मी मनापूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो। माननीय भरतशेठ गोगावले यांनी गाळ काढण्याचं जे केलं काम ते कौतुकास्पद आहे पण त्यांना मी झोटा काढण्याचं काम सांगितलं होतं त्याच्यावर काय त्यांनी निर्णय घेतला का ते बघावं असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळं पाणी सुकट गल्लीत आलं पण पुढं काही आलं नाही ते कामाचं म्हणजे व्यापाऱ्यांच्या बाबतीत ते समाधानकारक झालं ते काम। पण अशा पुढं झोटा काढण्याचं काय करता येईल का आणि आणखी गाळ काढला त्यामध्ये कायमची कटकटच जाईल पाण्याची असं माझं म्हणणं आहे। हो असं वाटतं फरक पडला आहे कारण की बरेच वेळ असं बघितलं की पाणी येतो आणि दुकानात शिरतो पण आता मी 2 वर्ष झाले गाळ काढल्यानंतर दुकानात पाणी एंट्री नाही झालं आहे हे मी बघितलं आहे। गाळ काढल्यानंतर थोडाफार फरक पडला आहे हे 100% मी सांगू शकतो। पण आता पण पाणी एकदम स्पीडने वाढलेला की असं वाटत होतं की माल भिजल घाई गडबडीने आम्ही माल घेतलं पण पाणी दुकानाच्या आतमध्ये एंट्री नाही झाला। त्यामुळे मी खरोखर धन्यवाद देईल की चांगलं झालं की गाळ काढलं आहे म्हणून। एकंदरी नामदार भरतशेठ गोगावले साहेबांबद्दल तुम्ही काय सांगाल? शेठ चांगलेच आहे, त्यांनी गाळ काढल्याबद्दल सर्वांचा फायदा झाला गोरगरिबांचा। भले बरेच लोक दुकान वगैरे घेऊन बसले त्यांना पाणी वगैरे खूप म्हणजे त्रास होता पण हा त्रास आता कमी झाला हेच मी बोलू शकतो। माननीय भरतशेठ गोगावले यांना ही कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तिथपासून त्यांचा कामाचा प्रवास त्याचा वेग वाढलेला आहे पूर्ण आणि तो त्यांनी गाळ उपसायचा पूर्ण म्हणजे महाड
कोल्हापूर रायगड जो आता त्यांचा जो पट्टा मतदारसंघ पडतो तो पूर्ण त्या महाड शहराला कुठेही पुराचा धोका होऊ नये ही त्यांनी प्राथमिक पहिली गोष्ट जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्यासाठी त्यांनी गाळ उत्खननाचं जे काम चालू केलेलं आहे ते अजून काही वर्ष चालू राहू दे, जेणेकरून जी परिस्थिती अगोदर होती ती आता महाडकर व्यापाऱ्यांना किंवा आम्हाला नागरिकांना बघावयास न मिळू दे, की फक्त पुरापासून संरक्षण होऊ दे, हीच आम्ही महाडकर जनता अपेक्षा ठेवतो त्यांच्याकडून. ब्युरो रिपोर्ट, माझे महाड, रायगड.